पण एक गेम खेळायचा आहे हा, माइंड गेम किंवा आपण बौद्धिक खेळ म्हणू शकतो. इथे तुम्हाला काय दिसत आहे बरं? एक घराचं चित्र आहे आणि त्याच्या बाहेर शेजारी एक कॉइन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, त्या कॉइनला हात न लावता इथं घरामध्ये आणायचं आहे. यासाठी फक्त तुम्हाला 3 पेन्सिलींना हात लावायचा आहे. किती? 3 पेन्सिलींना हात लावून तुम्ही काय करायचं आहे, कॉइनला घरामध्ये आणायचं आहे. आणि घराचा आकार पण सेम पाहिजे, कळलं काय? ठीक आहे, सुरुवात करूया का? हा, सुरुवातीला कोण येत आहे? आराध्या. हा, ये आराध्या. झालं का घराचं चित्र? नाही होतं तसं लावून ठेवा आराध्या. कॉइन जर येत आहे सृष्टी. हा, बघ बरं सृष्टी, कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, कॉइनला घरामध्ये आणता येईल. 1 पेन्सिल उचलले, 2, 3. आता कॉइन घरात आला का? घर तरी तयार झालं का? नाही होतं तसं लावून ठेवा. सरळ कर. ठीक आहे, आता येते कोण? दीपांजली. हा, बघ बरं, 1 उचलले, 2. आता शेवटची संधी आहे दीपांजलीकडे. 3. हा, झालेला आहे बऱ्यापैकी, पण जुळलेला आहे का? नाही. ठीक आहे, होतं तसं लावून ठेव. बरं ठीक आहे, आता येतो शंभू. शंभू ये चल. बघ बरं, ठीक आहे, होतं तसं लावून ठेव. नाही नाही, चला होतं तसं लावून ठेव. नंतर येते आहे मैथिली. फक्त 3च पेन्सिलीने हात लावायचा आहे. 2 झाल्या. बघ बरं, घर तयार झालं का? नाही. तर बघा, मी दाखवते. ठेवा दे. एक झालेलं आहे.
हे 2 झालेलं आहे आणि ही पेन्सिल 3 झाले. बघा बरं, घर तयार झालं आणि कॉईन पण काय झालं आहे, घरामध्ये आलेला आहे. कळलं का?